हॅलो एव्हरीवन, आपलं स्वागत आहे उज्जैन्स किचन मध्ये। आज जरा आपण वेगळी डिश बनवणार आहोत। पोहे आणि उपीट खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल, सो आपण पोहा बॉल बनवूया। लेट्स स्टार्ट। हे दोन बटाटे त्यांचे साल मी काढून घेतले। आता मी यांना खिसून घेते। आपले बटाटे छान खिसून घेतले। दोन बटाटे होते आणि स्वच्छ पाण्याने धुवून पण घेतले। आता आपण रेसिपी स्टार्ट करूया। मी आता ही कढई घेतली आहे, ह्याच्यात मी 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। अजून एक अर्धा ग्लास टाकून घेते। मी चवीपुरता मीठ टाकून घेते आणि अर्धा टेबलस्पून काळी मिरी। 1 वाटी मी हा पोहा मिक्सर मधनं बारीक करून घेणार आहे। हे पोहे बारीक करून घेतले आपण मिक्सर मधनं। याला छान उकळी आली थोडीशी, आपण हे पोटॅटो सगळे आता हे पोटॅटो आपण नॉर्मली आता बॉईल करून घेऊ। A few moments later. त्याचा खमंग वास येतोय छान ब्लॅक पेपरमध्ये। आता आपण याच्यात पोहे जे मी बारीक करून घेतले ते मिक्सर मधनं कमी आचेवर ठेवते, मीडियम फ्लेम मध्ये आणि टाकून घेते। आणि हा आपला रवा छान मिक्स करून घेते। असा डो तयार होतोय आपला अशा पद्धतीने। आणि मी तेल स्किप झालं होतं माझ्याकडनं, थोडंसं 2 स्पून मी तेल पण टाकलेलं आहे। आता मी छान याला कमी आचेवरच वाफवून घेते। आपला डो छान रेडी झालाय, कढईला चिटकत नाही म्हणजे शिजलंय ते सगळं। आता मी याला बंद करून गार होऊ देणार आहे 5 ते 7 मिनिटं। आपला हा डो छान रेडी झालाय आणि गार पण झालाय। आता आपण याचे छान बॉल्स करून घेऊ। मी हाताला तेल लावून घेतलंय आणि आता मी याचे छोटे छोटे बॉल्स करून घेणार आहे। खूप मोठे पण नाही करणार, छोटे पण नाही करणार। असे ह्या पद्धतीने बॉल्स करून घेते सगळे। मी पाणी गरम करून घेतलंय। मी या चाळणीला तेल लावून घेतलंय आणि ठेवून मी आता याच्यावर बॉल सगळे हे ठेवून स्टीम करून घेणार आहे। आपण बघून घेऊ आपले बॉल्स झालेत का। आपले बॉल्स झालेत। आता मी गॅस बंद करते। आता आपण कढई ठेवून घेतली आहे। आपण तेल टाकून ठेवतो। तेल आपलं गरम झालं, टाकून घेतो। थोडंसं मॅगी मसाला टाकून घेते। कढीपत्ता टाकून घेते थोडासा, शेवटी टाकते कारण तो तेलात फार चडचड करते। मी आता हे बॉल्स टाकून घेते।
हलक्या हाताने हलवून घेतो. त्याला छान मसाला हलक्या हाताने त्यांना थोडंसं मिक्स करून घेते. वाव, कसला भारी दिसतंय. पोहा बॉल नक्की करून बघा, कारण पोहे खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल. पोहा उपीट तेच ते काहीतरी हटके, जरा छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसायला ही डिश नक्की करून बघा. नॉर्मली आता 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवते. डिश तयार झाली गाईज. बघू शकता किती सुंदर कलर आलाय आणि छान दिसते आणि सगळ्यांना आवडेल. टिफिनला, ब्रेकफास्टला आपण देऊ शकतो मुलांना आणि झटकीपट होते आणि चवीला पण खूप सुंदर आणि छान लागते. सो प्लीज करून बघा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू.